असं आहे की 79वा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन देशाला आणि म्हटलं तर जगाला सुद्धा काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि भारतानं स्वयंपूर्ण होणं, मग ते शस्त्रांच्या बाबतीत असेल, अस्त्रांच्या बाबतीत असेल, अन्नधान्यामध्ये तर आपण आहोतच स्वयंपूर्ण, पण ज्या ज्या गरजा आपल्याला परदेशातून आणाव्या लागतात त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण कसे होऊ, त्याच्यासाठी जे आहे आपल्या समुद्रात किंवा इतर ठिकाणी असलेलं खनिज तेल त्याच्यावरती जास्त लक्ष घालणार आहे. वेगवेगळी खनिजात आपल्या आपला देश एक खंडप्राय असा देश आहे, त्याच्यामुळे अनेक गोष्टी तिथे निर्माण होऊ शकतात. आपण त्याच्यावर आता लक्ष देऊया आणि इतरावर जे आपलं जे आपण अवलंबून आहे ते न राहता आपण स्वतःच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण करूया आणि देश समर्थ करूया असं त्यांनी सांगितलं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. देश आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला या देशातला शेवटचा जो झोपडपट्टीतला किंवा गावातला जो नागरिक आहे त्याच्यापासून तर तुम्ही आम्ही सगळ्यांपर्यंत हा त्यांचा आदेश उपदेश लागू आहे. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण भाषणात मगाशी म्हटलात की आपल्याला धुळ्याला सांगितलं, मात्र जे काही करायचं ते नाशिकमध्ये कुठे आता ठीक आहे ना. आता असं आहे की नाशिकमध्ये मी अनेक वर्ष केलेलं आहे आणि आता मला स्वतःला जे आहे दूर ठिकाणी जाणं जे आहे ते शक्य होत नाही. आणि दुसरं म्हणजे असं मी मगाशी आणखी सांगितलं, झेंडावंदन तुम्ही एखाद्या झोपडीसमोर करा, कार्यालयात करा, ऑफिसमध्ये करा, कारखान्यात करा, चौकात करा. झेंडा आपला एकच आहे, त्याला प्रत्येकाने वंदन करा. आता ते वंदन कुठे करायचं त्याच्यामुळे त्याचं महत्त्व कमी होत नाही. झोपडपट्टीवर सुद्धा अतिशय प्रेमानं मुलं जे आहेत तिरंगा झेंडा लावतात. ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढा आपण सगळे इथे झेंडावंदन करतो. त्यामुळे झेंडावंदन करणं हे महत्त्वाचं आहे. कुठे करतो हा विषय जो आता तुम्ही सोडून द्या. तर आजच्या दिवशी एक नवीन वाद निर्माण झालेला आहे. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे राज्यभरात जे मांस विक्रीचे दुकान आहेत ते बंद ठेवण्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र याला आता वेगळं रूप आल्याचं बघायला मिळतंय. कल्याणमध्ये देखील आंदोलन करण्यात आलंय. खाटीक समाजाकडून अनेकांकडनं मटन पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सरकारनं काय असे आदेश काढलेत? मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य नाही. त्यांना जे आवडेल त्यांनी खावं. प्रश्न मिटला. आता काही लोकांनी जर पूर्वी जर केलं असेल त्यांच्या एरियापुरतं तर मला काही कल्पना नाही. पण महाराष्ट्रात अशी काही सर्रास अशा प्रकारचा काही आदेश लागू असं मला वाटत नाही. यावर राज ठाकरेंनी पण प्रतिक्रिया दिली आहे. ते पण असं म्हणतात की ज्यांना काही खायचं ते खाऊ द्या, सरकारने किंवा शासनाने. आता ठीक आहे, 2-4 जे महत्वाचे दिवस आहेत त्या दिवशी आपण जे आहे कत्ल आहे, कत्लखाने जे आहेत बंद करतो किंवा काही महत्वाच्या दिवशी जे आहेत आपण ड्राय डे मानतो तिथपर्यंत हे सगळं ठीक आहे. पण बाकीचे आपण रोज आपलं हे आलं ते आलं काय मांस खाऊ नका. आता आपल्या देशामध्ये हजारो कार्यक्रम, हजारो धार्मिक कार्यक्रम, हजारो उत्सव आहेत. आता प्रत्येक वेळेला आपण अशी मागणी करणं योग्य नाही. विधानसभेत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देतो अशा एक व्यक्ती आला तर अशा पद्धतीचा दावा जो आहे बागलांचे संजय चव्हाण यांनी केलेला आहे. मग ते त्यांना विचारा ते कुठे आहेत काय ते सांगतील तुम्हाला. जळगावमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना झाली. मला काही माहिती नाही. पती पत्नीच्या वादात त्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. काय सांगाल, काय आव्हान करणार? पुतळ्याची असं आहे की पती पत्नी 2 पक्ष आणखीन 2 जे काम लढाई करा, मारा काय करा, परंतु हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाअंतर्गत तुम्हाला
बोलण्याचा, तुम्हाला संरक्षण करण्याचा, पोलिसांनी तुम्हाला मदत करण्याचे सगळे अधिकार प्राप्त झाले. त्या महापुरुषाची विटंबना कशाला करतात? त्या बाबतीमध्ये जे काही स्थानिक प्रशासन असेल त्याच्यावर कारवाई करेल. तुम्ही याबाबत काही प्रशासनाला अर्थात मी सांगेन. आता मी काय सांगेन, स्थानिक प्रशासनानं याची जी आहे माहिती घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. सूरज चव्हाण यांना पक्षानं बढती दिली याची माहिती खुद्द अजित पवारांनाच नाही. ते म्हणालेत की मी नव्हतोच त्यामुळे मला माहित नाही, त्यामुळे अजित पवारांना याची कुठली माहिती नाही का, असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. असं आहे की माझ्या समोर जे आहे सुरेश चव्हाण यांना ही सरचिटणीस पदाची जी आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे. असं आहे की हेही आहे ना, 15-20 वर्ष जो राष्ट्रवादीची सेवा करतो आहे, झाली त्याच्या हातून चूक, त्याने तर माफी पण मागितल्या पक्षाकडे, आणि त्याच्यानंतर जे आहे त्याला त्या महत्त्वाच्या पदावरून दूर करण्यात सुद्धा आलं. परंतु त्याला एकदम सुद्धा जे आहे यांना अशी शिक्षा करणं कायमस्वरूपी योग्य नाही असं सुद्धा मला वाटतं. आणि त्याच्यावर जे काही झालं त्याच्यावर काही पोलीस केसेस सुद्धा झालेल्या आहेत. कोर्ट सुद्धा त्याच्यावर काही विचार करेल. रोहित पवार म्हणाले अजित पवारांचा उपयोग फक्त पक्ष फोडणं पुरता आणि शरद पवारांपासून दूर होण्याकरता केला गेला. ठीक आहे, आता काही मंडळी रोज काहीतरी बोलत असतात, त्याच्यावर रोज मी काय उत्तर देऊ? मला एवढी माहिती पण नसते आणि मी ताबडतोब उत्तर देण्यात समर्थ पण नाही सगळं. राहुल गांधी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढतायत. असं लोकशाहीमध्ये काय करू नये? आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा तेच करत होतो, बीजेपी विरोधी पक्षात होतो तेच करत होतो. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशी मांडणीच केलेली आहे, आणि त्यामुळे विरोधी पक्ष जे काही त्यांना वाटतं की चुकीचं आहे त्याच्यावर ते बोलतात. सत्ताधारीचं काम आहे की हे जे आहेत बोलतात, आरोप करतात, ते चूक आहे. हे आजची गोष्ट नाही आहे, गेली 79 वर्ष चाललेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली, आता झेंडा वंदन करते, हळूहळू पुढे जाऊच. अरे नाशिक आहे, हे सगळ्यांना आवडतं आहे. आपण काय कोणाला सांगतो का? या जरूर पुढे या. जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका, आणि मग इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेवढं काही जबाबदारी पडेल ती काम करा. आमच्या शुभेच्छा आहे. साहेब, आपण काल म्हणाला होता की नाशिकच्या गोदावरी सुद्धा प्रदूषणाचा विषय आहे, तो अनेक दिवसांपासून सगळ्यात महत्वाचा तोच विषय आहे. बाकी जे आहे काय ते कुंभमेळ्याचं काय करायचं ते तुम्ही काय करायचे विकास ते अवश्य करा. पहिल्यांदा नदी साफ करा. त्याच्यामध्ये जे आहे अनेकांनी जे आहे जे संडास सकाळ संध्याकाळचं सुवेज पायपा पण सोडायचं ते त्यांनी पावसाच्या पाण्यासाठी जे स्टॉर्म वॉटर ड्रेन केलेले आहेत त्याला जोडले, आणि त्यामुळे जे आहे सकाळ संध्याकाळ टनावारी घाण जे आहे त्या पात्रामध्ये येते आहे, आणि त्यामुळे जे आहे ते बंद करा. हे सगळ्यात पहिलं महत्वाचं काम आहे.